9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा. 2 जुलैला वाशिम जिल्ह्यातून आलेली ही बातमी. ज्या प्रकरणात कोर्टानं हा निकाल दिला ते प्रकरण 2011 मध्ये घडलं होतं. मे 2011ला वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड पोलिसांनी हिंगोलीतल्या बेग्या पवार या तरुणाला अटक केली. ही अटक दरोड्याच्या संशयावरून झाली होती. पण चौकशी दरम्यान रिसोड पोलिसातल्या 9 पोलिसांनी बेग्या पवार यांना कोठडीत मारहाण केली आणि त्याच मारहाणीत बेग्या पवार यांचा मृत्यू झाला. यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं. सुरुवातीला रिसोड पोलिसांनी या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून केली होती. पण त्यानंतर या विरोधात मोठं आंदोलन छेडण्यात आलं. विशिष्ट समाजाचे असल्यामुळे खोट्या गुन्ह्यात अडकवून पोलिसांनी बेग्या पवार यांची हत्या केल्याचा आरोप झाला. शेवटी यामुळे सरकारवर दबाव वाढला आणि या प्रकरणाचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला. ही केस कोर्टात उभी राहिल्यानंतर त्यावर अनेक सुनावण्या झाल्या आणि अखेर बेग्या पवार यांना तब्बल 15 वर्षांनी न्याय मिळाला. त्यांना मारहाण करणाऱ्या सगळ्या 9 पोलिसांना कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी बेग्या यांचे आई वडील 15 वर्ष झटले आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. 2011 मध्ये घडलेलं हे वाशिममधलं प्रकरण आहे काय? बेग्या पवार यांची 9 पोलिसांनी हत्या का केली? आकस्मिक मृत्यूपासून हत्येच्या गुन्ह्यापर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. 9 मेला वाशिमच्या रिसोड तालुक्यात एक दरोडा पडला. या दरोड्याचा रिसोड पोलीस तपास करायला लागले. रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव धांडे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी आरोपींचा शोध घेत होते. पण तपास करता करता पोलिसांचं हे पथक रिसोडला लागून असलेल्या हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यात पोहोचलं. सेनगाव तालुक्यातल्या वाढोडा गावातील पारधी वस्तीत राहणाऱ्या बेग्या नैनू पवार आणि राजू शेषराव पवार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरोड्यातले संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी त्यांना पकडलं. आता वरवर दिसताना हे प्रकरण साधं दिसत होतं. पोलीस आपलं कर्तव्य बजावत होते असंच दिसत होतं. पण ज्या प्रकारे या दोघांनाही रिसोड पोलिसांनी ताब्यात घेतलं ती पद्धत संशयास्पद होती. 9 मेला वाढोणा गावातले बेग्या पवार हे 7 वाजता शेतात गेले होते आणि रात्री 12 वाजता घरी परत आले. त्यावेळी त्यांच्या घरातले सगळेजण झोपले होते. पण पहाटे 3-3:30च्या दरम्यान अचानक रिसोड पोलिसांचं हे पथक त्यांच्या घरी दाखल झालं आणि त्यांनी बेग्या पवार यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबियांनी यामागचं कारण पोलिसांना विचारलं तेव्हा तुम्हाला काय करायचंय असं म्हणत पोलीस बेग्या पवार यांना मारत रिसोड पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलीस कोठडीत सुद्धा पोलीस निरीक्षक महादेव धांडे आणि त्यांच्या इतर 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी बेग्या पवार आणि राजू पवार या दोघांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत 10 मेच्या सकाळी 6 वाजता बेग्या पवार यांचा कोठडीतच मृत्यू झाला तर राजू पवार गंभीर जखमी झाले. राजू यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर बेग्या यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. बेग्या पवार यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंबीय रिसोड पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेव्हा हा मृत्यू कसा झाला याबद्दल त्यांनी पोलिसांना विचारलं. तसंच त्यांनी बेग्या पवार यांच्या मृत्यूबद्दल रिसोड पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट बेग्या यांच्या मृत्यूबद्दल सुरुवातीला कलम 174 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली. इतकंच नाही तर या पोलिसांकडून एक बनावट FIR सुद्धा दाखल करण्यात आला ज्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 6 सशस्त्र दरोडेखोरांना पोलिसांनी अडवलं होतं. तेव्हा अटक टाळण्यासाठी प्रतिकार करताना झालेल्या झटापटीत बेग्या आणि राजू जखमी झाले असा दावा या FIR मध्ये पोलिसांनी केला होता. तसंच या दोघांवरही स्थानिक रहिवाशांनी हल्ला केल्याचं सांगण्यासाठी पोलिसांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याचं समोर आलं होतं. पण जेव्हा बेग्या पवार यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा मोठी खळबळ उडाली. बेग्या यांच्या शरीरावर तब्बल 44 जखमा होत्या. मारहाणीमुळे शरीरावर ठिकठिकाणी झालेल्या जखमा आणि हाडं मोडल्यामुळे बेग्या यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला आणि यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं 3 डॉक्टरांच्या समितीनं स्पष्ट केलं. यानंतर हे प्रकरण चांगलंच पेटलं. बेग्या पवार यांची पोलिसांनी हत्या केल्याचे आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे बेग्या पवार पारधी समाजाचे असल्यामुळं त्यांना चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून गुन्हा कबूल करून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. बेग्या पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी पारधी समाज तसंच विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडलं.
बेग्या यांच्या मारेकरी पोलिसांना शिक्षा देण्यासाठी या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी जोर धरायला लागली. हे प्रकरण राज्यभरात गाजलं. अखेर वाढत्या दबावामुळे तत्कालीन राज्य सरकारनं या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला. सीआयडीचे तत्कालीन उपअधीक्षक अनवर शेख आणि त्यांच्या पथकानं या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली. सीआयडीच्या पथकाकडून 34 दिवस या प्रकरणाचा तपास करण्यात आला. त्यानंतर 14 जून 2011ला अनवर शेख यांनी स्वतः रिसोड पोलिसात आरोपी पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली. हत्येच्या गुन्ह्याबरोबरच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पोलीस निरीक्षक महादेव धांडे यांच्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अनवर शेख यांच्यानंतर सीआयडीच्या उपअधीक्षक पदावर आलेले DB चव्हाण यांच्या पथकानं सप्टेंबर 2011 मध्ये या सगळ्या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आणि वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींविरोधात चार्जशीट दाखल केली. वाशिम जिल्हा सत्र न्यायालयात या केसचा खटला तब्बल 15 वर्ष चालला. कोर्टानं या प्रकरणात 47 जणांच्या साक्षी नोंदवल्या. या प्रकरणात सरकारी पक्षाकडून ॲडव्होकेट श्रीराम काळू आणि ॲडव्होकेट अभिजित व्यवहारे यांनी तर बेग्या पवार यांच्या वतीनं ॲडव्होकेट मनीष सकाळे यांनी बाजू मांडली. बेग्या पवार यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. पोलीस रेकॉर्डमध्ये त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नव्हता. तरी सुद्धा गुन्ह्याच्या तपासणीसाठी त्याला पकडून पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांची ही कृती संशयास्पद आणि बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. तर आरोपी पोलिसांच्या बाजूने करण्यात आलेल्या युक्तिवादात हा आमच्या तपासाचा भाग होता, आम्ही आमचं कर्तव्य बजावत होतो असं सांगण्यात आलं होतं. पण दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आणि सगळे साक्षी पुरावे तपासल्यानंतर 2 जुलैला वाशिम जिल्हा आणि सत्र न्यायालयानं तब्बल 15 वर्षांनी या प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला. न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी निकाल देताना काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. रिसोड पोलिसांनी केलेलं हे कृत्य गंभीर आणि क्रूर असून ते त्यांच्या कर्तव्याचा भाग नव्हतं. पोलीस हे निष्पाप नागरिकांचे रक्षक असतात, पण त्यांनी बेग्या पवार यांना मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. म्हणूनच या प्रकरणात 9 पोलिसांचं हे कृत्य त्यांच्या सार्वजनिक कर्तव्याशी सुसंगत नाही. बेग्या पवार यांना झालेली अटक ही बेकायदेशीर होती आणि पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्यांच्या शरीरावर 44 गंभीर जखमा झाल्या, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून ही मारहाण किती क्रूरपणे झाली याचं भीषण सत्य समोर आलंय. त्यामुळे सगळ्या 9 आरोपींविरोधात रिजनेबल डाऊटच्या पलीकडे गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्ष यशस्वी झालाय, असं न्यायाधीश झपाटे यांनी सांगितलं. त्यानंतर कोर्टानं रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव धांडे, पोलीस कर्मचारी मदन पवार, रमेश पवार, हिरालाल ताराम, शिवाजी खिल्लारी, अशोक वैद्य, वसंत जाधव, नागोराव खांडके, पंजाब पाटकर या 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या 9 पैकी 2 पोलीस हे सेवानिवृत्त झालेत. हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रेअर श्रेणीत मोडत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा कायद्याला धरून असल्याचंही न्यायाधीशांनी निकाल सुनावताना सांगितलं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या 9 जणांची रवानगी अमरावती सेंट्रल जेलमध्ये करण्यात येणार आहे. कोर्टाच्या या निकालानंतर बेग्या पवार यांच्या आईवडिलांनी आपल्या मुलाला न्याय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. यावेळी बेग्या पवार यांच्या आईनं एकच टाहो फोडला. केवळ पारधी समाजाचा असल्यानं त्या 9 पोलिसांनी आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप बेग्या पवारांच्या आईवडिलांनी केला. तर काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींमधील पोलीस कर्मचारी मदन पवार आणि रमेश पवार हे दोघंही पारधी समाजातलेच आहेत. त्यांचे बेग्या पवार यांच्यासोबत काही वैयक्तिक कारणावरून वाद होते. याच वादातून त्यांनी आपले वरिष्ठ आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं बेग्या पवार यांना दरोड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना मारहाण केल्याचा प्लॅन केल्याची माहिती काही स्थानिक पत्रकारांनी दिली आहे. पण कसलाही दोष नसताना फक्त संशयावरून पोलिसांनी केलेल्या मारहाणीत बेग्या पवार यांना आपले प्राण गमवावे लागले. मृत्यूच्या फक्त 1 वर्ष आधीच त्यांचं लग्न झालं होतं. त्यामुळे एका नवीन आयुष्याची सुरुवात करणारा एक निष्पाप तरुण व्यवस्थेचा बळी ठरला, ज्याला न्याय मिळण्यासाठी त्याच्या वृद्ध आईवडिलांना तब्बल 15 वर्ष वाट बघावी लागली.